नंतर लावून दे. ओम 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 सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण दुसऱ्या अध्यायात आहोत. जवळजवळ संपतच आलाय, पण मागच्या वेळेचा गोश्वारा आज क्षमाते वाचतात. सुरू करू. हो, 37 पासून 51 पर्यंत दुसऱ्या अध्यायातले आहे. भगवंत इथे अर्जुनाला सांगतात की युद्ध हा क्षत्रियांचा स्वधर्म आहे. तो आचरित असताना असलेले पाप नाहीसे होते. जसा पाण्यात नावेचा वापर केल्याने माणूस बुडत नाही अथवा सरळ मार्गाने चालले असता ठेस लागत नाही. विषय सुखाच्या प्राप्तीकरता स्वधर्म पाळायचा अशी इच्छा मनात न धरता क्षत्रिय धर्माने फलेच्छा सर्वथैव सोडून जय पराजयाचा विचार न करता युद्ध केल्याने तुला पाप लागणार नाही. आपल्या आत्मचैतन्यावर उठणाऱ्या मनोवृत्ती रूप लहरी नेहमी विशेष रूपाने प्रत्ययाला येतात. यांच्याशी जीव आपले नेहमी ऐक्य करून मी सुखी दुःखी, माझा जय पराजय लाभ हानी मी करता होतो, हेच जीवदशेचे स्वरूप आहे. या विशेष भावांचा करता होणे सोडून दिले की तो आत्मदशेशी किंवा ब्रह्मरूपाशी ऐक्य पावतो. मग त्याला कर्माचा स्पर्श होत नाही. अशा प्रकारे आपल्या वर्णाश्रमाला योग्य असे आचरण सहिष्णू मनाने केल्याने अर्जुना तुला पाप लागणार नाही. भगवंतांनी ज्ञान योगात केवळ निर्गुण अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर कशी ठेवायची ते सांगितले. पुढे भगवंत बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्म मार्ग सांगतात. सकाम बुद्धीने कर्म केले तर स्वर्गप्राप्ती होते व तेच कर्म निष्काम बुद्धीने केले तर चित्तशुद्धी होऊन मोक्ष प्राप्ती होते. ज्याप्रमाणे शरीरावर कवच घातले असता शस्त्रांची वृष्टी सहन करता येते, त्याचप्रमाणे निष्काम कर्म ईश्वराप्रित्यर्थच केल्याने कर्मबंधनातून मुक्ती होते. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजेच ईश्वरावर स्थिर राहणारी बुद्धी ठेवून कर्माचे आचरण करावे. कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्मे केल्याने विषय उपाधी बाधत नाही. त्या योगे त्रिगुणांचा त्रास होत नाही. तसेच जन्ममृत्यू रूपी प्रपंचाची धास्ती नाहीशी होते. अंतःकरणाच्या समतेत संसाराच्या आसक्तीला नाहीसे करण्याचा अथवा परमात्म तत्वाला प्राप्त करण्याचा जो निश्चय आहे त्याला निश्चयात्मक बुद्धी म्हणजेच व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. कर्मयोगात तसेच भक्तियोगात एक निश्चयाचीच मुख्यता आहे. आत्मप्रकाश देणारी सद्बुद्धी ही दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा समुद्रात मिळते त्याप्रमाणे सद्बुद्धी परमेश्वराकडे जाऊन मिळते. त्या उलट अविचारी लोक दुर्बुद्धीने वागून विषय सुखात रमतात. त्यांना आत्मसुखाचे मुळीच ज्ञान होत नाही. कामनेत फसलेल्या लोकांना आपल्या स्वरूपाचे वेगळे भानच राहत नाही. इहलोकी लोक जन्मास येऊन स्वर्गप्राप्तीच्या आशेने यज्ञ दान तप इत्यादी करतात.
फळाची इच्छा ठेवून हे दुर्बुद्धी लोक कामनासक्त होऊन भोगजन्य सुखावर लक्ष ठेवूनच सकाम कर्मे करत असतात. यज्ञ भोगता जो ईश्वर आहे त्याला दुर्बुद्धी लोक विसरतात. धर्मानुष्ठाने संपादन केलेला धर्म क्षणिक फलप्राप्तीच्या इच्छेने वाया घालवतात. जसे कापुराचा ढीग करून त्याला आग लावावी अथवा मिष्टान्नात काळकूट विष मिसळावे तसे. भगवान पुढे अर्जुनाला सांगतात की वेद हे त्रिगुणात्मक आहेत. त्यात उपनिषदे आदी भाग सात्विक, तर बाकीचा वेद भाग हा रजतमात्मक आहे. ते सुखदुःखांनाच कारण आहेत. तेथे तुझे अंतःकरण जाऊ देऊ नकोस. त्रिगुणांचा अव्हेर करून तू त्रिगुणातीत हो. मी व माझे असे चित्तात न ठेवता अंतरात एक आत्मसुख ठेव. ते मात्र सोडू नकोस. निर्योगक्षेम म्हणजे तू योगक्षेमाची इच्छा ठेवू नकोस. इथे अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचे नाव योग आहे आणि प्राप्त वस्तूचे रक्षण करणे याचे नाव क्षेम आहे. भगवान सांगतात, जे केवळ मतपरायण होतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार केल्यास तुला स्वधर्मरूपी युद्ध करण्यास योग्य आहे. तू आपले विहित कर्म सोडू नयेस. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे. फळात तुझा केव्हाही अधिकार नाही. तू कर्मफळाचा हेतूही बनू नकोस आणि कर्म न करण्यात देखील तुझी आसक्ती नसावी. फळाविषयीची इच्छा मनात न ठेवता स्वकर्म करावे. इथे भगवंतांनी अर्जुनाला योगस्थ राहून कर्म करण्याचा उपदेश केला आहे. योग या शब्दाचा ऐक्य असा अर्थ आहे. बुद्धीचे परमेश्वराशी ऐक्य करून कर्मे कर. जीवदशेत बुद्धीचे देहादिकांशी ऐक्य झालेले असते. त्यांच्या करता कर्म केले तर ते बंधनकारक होते. पण परमेश्वराशी बुद्धीचे ऐक्य ठेवून कर्म केल्यास बंधनकारक होत नाही. जे कर्म करायचे ते पूर्ण किंवा अपूर्ण झाल्यास त्यात आनंद वा दुःख मानायचे नाही. असे होणाऱ्या बऱ्या वाईट कर्माच्या ठिकाणी जी चित्ताची समता याचीच सज्जन लोक योग स्थिती म्हणून प्रशंसा करतात. पापपुण्याचा दोष न लागता अलिप्तपणाने कर्म करणे म्हणजे योग आहे. कर्माच्या शेवटचं कर्माच्या पूर्ण अपूर्णतेविषयी चित्ताची समता हेच कर्मयोगाचे सारभूत तत्व आहे. कर्तृत्व आणि भोक्तृत्व टाकून केलेले निष्काम कर्म बुद्धियोगाने साध्य होते. अशा रीतीने पापपुण्यातून मुक्त होता येते. म्हणून अर्जुना, त्यांच्या जन्म मरणाच्या येरझारा लोप पावतात. झालं. धन्यवाद. खूपच छान सांगितलं. आता आपण 52 पासून सुरू करूया. 52 ना? हो, 52 आणि ती रेडी स्क्रीन लावशी. थँक्यू. वाचू? एक मिनिट हा. त्याच्या आधी मला सांगायचं की आपला जो जी ड्राईव्ह आहे माझा, तिथे आपण ज्ञानेश्वरी 3 साठी एक केला आहे आपण जागा. तर त्याचं ज्ञानेश्वरी 3 असं नाव आहे. तुम्हाला तिथे नीता देईल सगळ्यांना ऍक्सेस. नीता, तुझ्याकडे बहुतेक सगळ्यांचा हे आहे ना, ईमेल आयडी आहे ना? हो, यू आर म्यूट. ओके, ठीक आहे. पण आपण ते घेऊन मग त्यांना सगळ्यांना तिथे ऍक्सेस देऊ. ऍक्च्युअली नीताने तिथे काय ठेवलंय, पण आता तुम्ही जे काय गोष्वारे लिहिता तिथे आपण अपलोड करायचे त्या म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर. सॉरी, मी रिमोट केलं होतं, म्यूट केलं होतं, पण नाही, माझ्याकडे ईमेल्स आहेत का मला बघावे लागतील. नाही तर मी आपण मागितले होते सगळ्यांना, परत मागेन. पुन्हा मागलं. मला आठवते तो एकदम मागितलं होतं. एनिवे, पण आपण सगळ्यांना देऊ ऍक्सेस, म्हणजे मग त्यांना ते पाहता येईल आणि अपलोड पण करता येईल. आता यंदा गोश्वारा आणि मागच्या वेळी अपर्णाताईंनी केला होता ना त्याचा, म्हणजे मग सगळ्यांना ते बघता येतात ना गोष्टी. चला जाऊया. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च.
जेव्हा तुझी बुद्धी मोहरूप मालिन्याचे अतिक्रमण करील तेव्हा तू पूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकण्याच्या गोष्टीविषयी विरक्त होशील. अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा संचार होईल त्यावेळेला तू असा होशील. मग शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल व त्या योगाने तुझे मन सहजच निरीच्छ होईल. तेथे तशी 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 तुझी स्थिती झाल्यावर आणखी पुढे काही समजून घ्यावे किंवा जे काही ज्ञान मागे मिळवले ते पुन्हा आठवावे हे सर्व अर्जुना केवळ जागचे जागी राहील. तू ऐसा तै होसी जै मोहा ते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निसाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुषेद. पुढचा श्लोक. श्रुतिवित प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तथा योगमवाप्स्यसि. व नंतर जेव्हा नाना प्रकारच्या श्रवणांनी संशयग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण योग स्थिती प्राप्त होईल. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी फाकते, चंचल होते, ती पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. मग केवळ समाधीच्या सुखात, शुद्ध आत्मसुखाच्या ठिकाणी ज्या वेळेला बुद्धी स्थिर होईल त्यावेळेला संपूर्ण निष्काम कर्मयोग तुझ्या हातात आला असे समज. इंद्रियांची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती. छान. मला 2 शब्द सांगायचे. मागच्या ह्याच्यात एक शब्द होता व्यतितरिष्यती, म्हणजे पार करून जायचं. आणि काय पार करून जायचं तर मोह कलिल असा शब्द आहे तिथे. तर मोहाची दलदल जी आहे ती पार करून जायची असा त्या 52व्या श्लोकामधला अर्थ आहे. नंतर आता याच्यामध्ये एक शब्द आहे सुरुवातीचाच श्रुती काय म्हटलं ते श्रुती विप्रतिपन्ना असा शब्द आहे. विप्रतिपन्ना पहिला शब्द आहे. तर त्याचा अर्थ आहे की ज्यांना वेदात सांगितलेले जे काय मार्ग आहेत त्याच्यामधून त्यांचा निश्चय होत नाही की आपण काय करायचं. आणि जेव्हा तुमच्या मनाचा कुठल्याच बाबतीत निश्चय होत नाही ती काही चांगली गोष्ट नाही आहे ना. आपल्याला माहिती असायला पाहिजे काय करायला पाहिजे. तर याच्यामध्ये माझे जे स्वामीजी होते दयानंद सरस्वती हे म्हणायचे की वेद म्हणजे आपलं कसं काय माहितीये का, आपल्याकडे इथे अमेरिकेत ग्रोसरी शॉप असतात ना तसं आहे तिथे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तुम्ही गेलात की अनेक गोष्टी आहेत. पण त्याच्यामधून आपली बुद्धी लावून आपल्याला जे पाहिजे तेवढं घ्यायचं आणि उगाच कचरा घरी आणायचा नाही. आपल्याला म्हणजे हा धर्म आपल्याला बघायला पाहिजे की ज्या काही गोष्टी चांगल्या असतील त्या आणायच्या आणि छान डब्यात भरून ठेवायच्या. तर आपण व्यवहारामध्ये आपली बुद्धी ते काम करते की सगळं बघते पण त्याच्यातल्या फक्त चांगल्या गोष्टी असतील त्या घेऊन डब्यात भरून ठेवते. तर ते श्रुती विप्रतिपन्ना त्याच्यावरून त्यांनी सांगितलं होतं. तर जाऊया पुढे. चांगलं आहे उदाहरण हो ना. ग्रोसरी स्टोअरचं. हा. ग्रोसरी. हो. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा. तो स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा राहतो व कसा चालतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, हाच सर्व अभिप्राय मी आता विचारतो. हे करुणा सागरा तो तू सांग.
मग श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार. या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, देवा, स्थितप्रज्ञाला, ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याला काय म्हणतात व त्याला ओळखावे कसे, सांग बरे. आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे, तो कोणत्या स्थितीत असतो, कोणत्या प्रकारे वागतो, हे लक्ष्मीपती श्रीकृष्णा मला सांगावे. तेव्हा ऐश्वर्यादी 6 गुणांचे आश्रयस्थान व परब्रह्माचा अवतार असलेला जो श्रीकृष्ण तो काय बोलता झाला ते ऐका. तेथ अर्जुन म्हणे, देवा, हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपा निधी. मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझनिके, ते पुसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे, म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते, काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते, ओळखो केवी. आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे, तो कैसा चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. तो कवणे स्थिती असे, कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. तव परब्रह्म अवतरणू, जो षट्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू, बोलतू असे. श्री भगवान उवाच, प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञश्च दोच्यते. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सर्वथा टाकून देतो व स्वतः स्वस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, ऐक. मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते. जो सदा तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमध्ये पतन होते, तो काम ज्याचा सर्वथैव गेलेला असतो व ज्याचे मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ होय असे समज. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीत असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू, परिविषया माझी पतितू जेणी संगे कीजे. तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञू होये पुरुष जाणे. दुःखेष्वनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहा, वीतराग भय क्रोधा स्थितधीर्मुनिरुच्यते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्थितप्रज्ञेच्या बद्दलची गोष्ट आता सुरू झाली आणि हे पुढचे 2-4 मला वाटतं 10-1 श्लोक त्याच्यावरचे स्थितप्रज्ञावर चालूया. दुःखे आली असताना ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली असता जो त्यांच्याविषयी निरीच्छ असतो, प्रीती भय क्रोध ही ज्याची गेलेली असतात, त्याला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. कितीही दुःख प्राप्त झाली तरी ज्याचे चित्त खिन्न होत नाही आणि जो सुखाच्या अभिलाषाने कधी अडकला जात नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावतःच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहित नसते, असा तो परिपूर्ण होय. असा जो अमर्याद आहे व जो देह प्रपंचादी उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो, तो स्थिर बुद्धी होय असे समज. आता छान म्हणायला लागली ते स्टाईल तुझी मीना. थँक्यू. ओव्यांची. थँक्यू. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपैजेना.
अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि वया ते नेणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी जो निरसूनी उपाधी भेद रहितू यस्सर्वत्रानभिस्नेहः तत्तत् प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याची कोठेही आसक्ती नसते, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. परिपूर्ण चंद्र आपला प्रकाश देताना हा उत्तम हा अधम असे ज्याप्रमाणे म्हणत नाही, त्याप्रमाणे जो सदा सर्वत्र सारखा समबुद्धीने वागतो, ज्याचे ठिकाणी अशी अखंड समान व भूतमात्राविषयी सदयता असते आणि कोणत्याही वेळी ज्याच्या चित्तात पालट म्हणून कसा तो होत नाही. काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून होणाऱ्या संतोषाचा पगडा ज्याच्या मनावर बसत नाही व वाईट गोष्ट झाल्यामुळे जो खिन्नतेच्या तावडीत सापडत नाही, याप्रमाणे जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय. असे अर्जुना जाण. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐसी अनविच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नभिभोळे जो ओकटेनी नागवे विषादासी ऐसा हरी शकोर ऐसा हरिख शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. आणखीन एक आहे का? नाही झालं. मला वाटलं 57 पर्यंत वाचू पुढचं. बरोबर. आता मला थोडस स्थितप्रज्ञाबद्दल सांगायचंय. प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी आणि मेधा म्हणजे बुद्धिमत्ता किंवा ग्रहण करण्याची जी शक्ती असते त्याला. तर आपली जी विवेक बुद्धी असते ती स्थिर झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हणजे निश्चलता यायला पाहिजे, म्हणजे मग तो स्थितप्रज्ञ. कधी कधी काय होतं आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये कोणीतरी शांत व्यक्ती असेल ते काहीच आपल्या रिॲक्शन दाखवत नाही, त्यावेळी लोकांना असं वाटतं की तो स्थितप्रज्ञ आहे, तो स्थितप्रज्ञ सारखा वागतोय. पण तसं नाही आहे. म्हणजे स्थितप्रज्ञाला भावना नसतात असं नाही आहे. आपण फक्त भावनांच्या आधार म्हणजे त्याच्या आधार म्हणायचं मला त्याच्यामध्ये जाऊन तो देत नाही. आहारी म्हणायचं. त्याच्या आहारी म्हणायचं असं म्हणायचं होतं मला की त्यामुळे तशा तो डिसिजन घेत नाही असं म्हणायचं. पण त्याला अगदी इमोशन्सच नसतात असं मात्र नसतं. आणि आपल्याला याच्यापासून काय शिकायचं आहे की आपल्याला तर काय स्थितप्रज्ञ एकदम होता येणार नाही, पण ते आता जे काय गुण सांगितले ते गुण आपल्यात आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. आणि त्यामुळे काय होतं तर 3 गोष्टी होतात असं म्हणतात की रागाची तीव्रता कमी होते, राग येण्याची जी वेळ असते त्या कमी होतात आणि राग लवकर शांत होतो. या 3 गोष्टी आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतात. आणि मग आता ते सांगतात की स्थितप्रज्ञ कसा ओळखावा ते. ओके, जाऊया पुढे. मिताली आली आहे का? मितालीचं नाव कुठे दिसलं नाही. नाहीये मला वाटतं. तर कोणाला तरी व्हॉलंटिअर करायला लागेल. माधवी वाचतेस? तू म्यूट आहेस. सगळ्यांनी आज म्यूट केला. 58 पासून ना? 58 पासून 58 ते 61. 61.
यदा संहरते चायं कुर्मोऽङ्गानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. किंवा ज्याप्रमाणे कासव खुशीत असताना आपले अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आपल्या आपण आवरून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व ती तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समज. का कूर्मजिया परी वाईला अवेव पसरी, ना इच्छावशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैते होती, जयाचे म्हणितले करीती. कयाची प्रज्ञा जाण स्थिती, पातली असे. विषयाविनी वर्तते निराहारस्य देहिनः, रसवर्जरसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात, पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर हा रसविषय व सर्व विषयांची गोडी देखील नाहीशी होते. अर्जुना, आता आणखीन एक नवलाईची गोष्ट सांगतो, ऐक. जे साधक निग्रहाने विषयांचा त्याग करतात, जे श्रोत्रादी इंद्रिये आवरतात पण जिभेला आळा घालीत नाहीत, त्यास हे विषय हजारो प्रकारांनी घेरून टाकतात. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून मला हे दिसत नाहीये, वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा होणार? ते झाड पाण्याच्या जोरावर आडव्या अंगाने ज्याप्रमाणे अधिक विस्तारते, त्याप्रमाणे रसनेंद्रियाच्या द्वाराने विषय वासना मनात पोचतात. ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय तुटतात, त्याप्रमाणे हा जिभेचा रस निग्रहाने तोडता येत नाही, कारण त्या वाचून जगणेच व्हावयाचे नाही. पण अर्जुना, जेव्हा साधक अपरोक्षानुभव घेऊन परब्रह्म होऊन जातो, तेव्हा त्याला अशाही रचनेचे सहज नियमन करता येते. ज्यावेळी ते ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो, त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात. आता अर्जुना आणि काही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयांते साधक त्यजीती नियमे. श्रोत्रादी इंद्रिये आवरीती, परीरसने नियमून करीती. ते सहस्त्रदा कवळी जती विषयी, जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी आंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषयस्तुटे, तैसा नियमून ये रसहटे. जे जीवन हे न घटे येणे विण. मग अर्जुना स्वभावे, ऐसे याही नियमाते पावे. जै परब्रह्म अनुभवे होऊन जाईजे, तै शरीर भावना सती, इंद्रिये विषय विसरती. जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. एरवी अर्जुना, ही इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. जे ती इंद्रिये उच्छृंखल होऊ नयेत म्हणून ती स्वाधीन ठेवण्याकरता खटपट करतात, जे आपल्यावर अभ्यासाचा पहारा ठेवतात, यमनियमांचे मनाला कुंपण घालतात व जे मनाला नेहमी मुठीत धरून असतात, त्या साधकांना देखील ही इंद्रिये अगदी कासावीस करून टाकतात. ह्या इंद्रियांचा प्रताप हा असा आहे, ज्याप्रमाणे हडळ मांत्रिकाला चकविते, त्याप्रमाणे पहा, हे विषय रिद्धिसिद्धींच्या रूपाने प्राप्त होतात आणि मग ते इंद्रियांच्या द्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात
मन सापडले म्हणजे ते मन अभ्यासाच्या कामी पंगू होऊन राहते. ज्याचा अभ्यास जागच्या जागी राहतो त्याचा अभ्यास जागच्या जागी राहतो. इंद्रियांचा जोर हा असा आहे. येरवी तरी अर्जुना हे आयानये साधना, जे राहाटताती जतना निरंतर, जया ते अभ्यासाची घरटी, यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती, तेही की जती कासाविसी, या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का, देखे विषय हे तैसे, पावती रुद्धी सिद्धीचे निमिषे, मग आकळीती स्पर्शे इंद्रियांचे नी, तिये संधी मन जाये, मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे. अजून एक वाचायचं आहे का? 61. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसित मत्परः, वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्या सर्वांचे इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त होऊन माझ्यावरच चित्त ठेवलेले असावे. ज्याची इंद्रिय स्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. म्हणून अर्जुना ऐक, सर्व विषयांवरील आसक्ती सोडून यांचे म्हणजे इंद्रियांचे जो सर्वस्वी दमन करतो, ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाही, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे असे तू समज. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. त्याचप्रमाणे मला अंतःकरणात कधी विसरत नाही. एरवी एखाद्याने बाह्यता विषयांचा त्याग केला, पण मनात जर काही विषय वासना असतील तर हा संपूर्ण संसार त्याला आहेच असं समज. ज्याप्रमाणे विषयाचा एक थेंब घेतला तरी तो फार होतो आणि मग निसंशय प्राणांची हानी करतो, त्याचप्रमाणे पहा, या विषयाचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते संपूर्ण विचार मात्राचा घात करतात. म्हणोनी आईके पार्था, यांते निर्दळी जो सर्वथा, सर्व विषयी आस्था सांडूनिया, तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण जकवेना, जो आत्मबोध युक्तू होऊनी असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना, एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची हा पाही संसारू असे, जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी, तैसी या विषयांची शंका मनी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. नीता वाचते का? हो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामक्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहः स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे काम उत्पन्न होते. कामापासून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधापासून संमोह, संमोहापासून स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो.
अंतःकरणात विषयांची जर नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यासही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रकट होते. जेथे काम उत्पन्न होते तेथे क्रोधाने आपले बिऱ्हाड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्याविषयी अविचार ठेवलेला आहेच असे समज. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे संमोहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते किंवा सूर्य मावळायच्या वेळेला रात्र सूर्य तेजाला ज्याप्रमाणे गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दुर्दशा होते. मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते. जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दीन होऊन सैरावैरा धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रांती होते. अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबणा होते. त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते. प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असे समज. म्हणून अर्जुना ऐक, लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधित येते. जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती. संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. समोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती. चंडवाते ज्योती आहत जैसी. का अस्तमानी निशी जैसी सूर्य ते जाते ग्रासी. तैसी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियासी. मग अज्ञानांध केवळ तेणे आपलं विजे सकळ. तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंधा पाळणी पावे मग ते काकळती सैरा धावे. तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा. ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जैशी. तैशी पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरो शके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन. तरी येसणे हे पतन गिवसित पावे. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. आत्मवशैर्विधो यात्मा प्रसादमधिगच्छति. परंतु प्रीती व द्वेष यांनी रहित आपल्या वश असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन स्वाधीन असते अशा पुरुष मनाची प्रसन्नता लाभते. म्हणून हे सर्व विषय पूर्णपणे मनातूनच काढून टाकावे. मग राग द्वेष आपोआप नष्ट होतील. अर्जुना आणखीन एक गोष्ट ऐक. रागद्वेषांचा एकदा नाश झाल्यावर मग इंद्रिये विषयात जरी कदाचित रममाण झाली तरी ते विषय बाधक होत नाहीत.
ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य जगाला आपल्या किरणरूपी हाताने स्पर्श करतो, पण त्या संगदोषाने लिप्त होतो का? त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मानंदात तल्लीन व कामक्रोधरहित झालेला असतो आणि विषयातही ज्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कसले काय आणि कसली कोणाला बाधा करणार? जर पाणी पाण्यात बुडेल किंवा आगीने पोळेल, तर मात्र तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संगतीने लिप्त होईल. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, असं तू निसंशय समज. निसंशय. म्हणून विषय हे आगवे सर्वथा मनैनी सांडावे, मग रागद्वेष व स्वभावे नाशतील. पार्था आणि कही ऐक एक, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करी जगाते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिंपतू, तेथिंचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेंची निर्भिन्न, जो काम क्रोध विहीन होऊनी असे, तरी विषयातुही काही आपण पेवांचुनी नाही. मग विषय कवण काही, बधितील कवणा. जरी उदके उदकी बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगे आपलविजे परिपूर्ण तो. ऐसा आपणची केवळ होऊनी असे निखळ, तयाची प्रज्ञा अचल निभ्रांत मानी. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते, प्रसन्नचे तसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी परमात्मा स्वरूपी लवकर स्थिर होते. पहा, जिथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते, तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याप्रमाणे अमृताचा झरा ज्याच्या पोटातच उत्पन्न होतो, त्याला तहान भुकेची भीती कधीच नसते, त्याप्रमाणे अंतःकरण प्रसन्न झाले तर मग दुःख कसले आणि कुठले? त्यावेळी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ज्याप्रमाणे निवाराच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहींची नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैंचे के आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे परत्मा रूपी. जैसा निर्वातीच्या दीपू, सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. आता माधवी कोशवाड वाचणार आहे. मी ऍक्च्युली गेल्या म्हणजे आता आय थिंक 3 वर्ष झाली आम्ही हाच अध्याय जेव्हा केला होता लास्ट टाइम, त्यावेळेला मी जे लिहून ठेवलं होतं, कारण गेल्या वेळी आपण जे कव्हर केलं तेव्हा मग मी ते वाचलं आणि मी म्हटलं अरे हे खूपच मला खूप आवडतो म्हणजे तो सगळा भाग, आणि निलिमाताईंनी तो खूप छान कव्हर केला होता, तर म्हणून मी ते वाचून दाखवते. तर मी हे 7 जून मला वाटतं
2020 ला लिहिलेलं आहे. Good. आणि तर गेल्या 2 सेशन्समध्ये आपण मुख्य निष्काम कर्मयोग म्हणजे काय आणि हेतुपूर्वक केलेले यज्ञ वगैरे याबद्दलचे वर्णन बघितले. मला वाटतं या अध्यायातला हा भाग खूपच महत्वाचा होता. साधारणतः आपण सर्वच जण जे काही काम करतो ते फळाची अपेक्षा ठेवूनच करतो. आपल्याला त्यातून नेहमी काहीतरी आणखी मिळवायचं असतं. बरं, ते मिळाल्यानंतर अजून आणखी मिळवण्याची आसक्ती नसेल हे कशावरून? त्यामुळे जर आनंद मिळत नसेल तर मग काय उपयोग? पण जो निष्काम कर्मयोग आचरतो त्याचं सुखदुःख कर्मफळावर अवलंबून नसतं. अर्जुनाला तू युद्ध करणे का हिताचे आहे हे भगवंत सांगत आहे. म्हणजे एंड रिझल्ट किंवा त्याचे फळ काहीही असो किंवा काहीही हो, तुझं जिंकलास तर छानच, पण रणांगणात जरी मेलास तरी सद्गती मिळेल, स्वर्ग मिळेल. पण अर्जुनाने तर यापूर्वीच सांगितलंय की त्रिभुवनाच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना कदापि मारणार नाही, मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा? अर्जुनाचा हा युक्तिवाद अगदी पटण्यासारखा आहे. तर ह्याला उत्तर म्हणून श्रीकृष्ण काय सांगतो? इथून तो निष्काम कर्मयोग सांगण्यास सुरुवात करतो. येथपर्यंत तर तो अर्जुनाला ऍक्च्युली फळाचीच आशा दाखवून सुचकारत होता, नाही का? इवन ही टोल्ड हिम की कौरव तुझी कुचेष्टा करतील. म्हणजे मला असं वाटतं की वी ईदर सीक समथिंग म्हणजे आणखीच्या मागे धावतो किंवा मग ऑर वी ट्राय टू अवॉइड समथिंग ड्यू टू फिअर ऑफ द ऍक्च्युअल रिझल्ट. तर ह्या दोन्ही गोष्टी खरं तर बरोबर नाहीत. म्हणून इथे कर्मयोग आहे. जसं तू योद्धा आहेस, इथे युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठी आला आहेस. सो यू शुड एंगेज इन दिस फाईट ॲज अ मॅटर ऑफ ड्युटी. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. आपण आतापर्यंत जे काही थोडंफार शिकलो आहोत त्यात सगळ्यात महत्वाचं काय शिकलो, निदान मी तरी, की फळावर आपला अधिकार नाही. आपण ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करावे. त्या दिवशी ऍक्च्युली निलिमाताईंनी आम्हाला धर्मव्याधाची गोष्ट सांगितली होती. ती मला वाटतं ते आता पुढच्या वेळी सांगणार आहेत, पण ती मला अतिशय आवडली होती, तर त्याच्याबद्दल मी थोडं म्हटलं होतं इथे. तर इथे भगवान श्रीकृष्ण सांगतो आहे की निष्काम बुद्धीने फळाची अपेक्षा न ठेवता जर तू लढलास ॲज अ मॅटर ऑफ ड्युटी तर तुला पाप लागणार नाही. निष्काम कर्मयोग आचरताना विपरीत फळ मिळण्याची भीती नसते. या उलट कर्मकांडामध्ये की यज्ञ याग इत्यादी क्रियांमध्ये जर काही न्यून राहिले तर त्याचे फळ मिळत नाही किंवा वाईट आणि विचित्र असा सुद्धा रिझल्ट मिळण्याची शक्यता असते. म्हणजे पूर्वीचे यज्ञ जे होते पुत्रकामेष्टी वगैरे, ते काहीतरी मनात अभिलाषा धरून असे केलेली ती कर्म आहेत. पण निष्काम कर्मयोगात आसक्तीरहित आलिप्त भावनेने केवळ कर्तव्य भावनेने केलेले हे कर्म आहे. इथे राईट ॲटिट्यूड इज मोर इम्पॉर्टंट दॅन द ॲक्शन इटसेल्फ. व्यावसायात्मका बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. व्हॉट दॅट मीन्स इज फोकस ऑन युअर गोल. तर ही जी निश्चयात्मक बुद्धी किंवा फलनिरपेक्ष बुद्धी आहे ती अत्यंत दुर्लभ आहे, तर पण त्याचे फायदे मात्र अपार आहेत. इथे ज्ञानेश्वर माऊली दृष्टांत देताना सांगतात की जशी समईची छोटीशी वात पण संपूर्ण खोली उजळते, किंवा परिसासारखा दगड क्वचितच कुठे आढळतो पण जो सगळ्याचं सोनं करतो, किंवा अमृताचा एखादाच थेंब अगदी दुर्लभ आहे तो, पण तशी ही सुबुद्धी आहे की जी एका ईश्वराच्या ठिकाणीच जाऊन पोहोचते. या उलट इतर जी दुर्बुद्धी आहे तिला मात्र सर्व बाजूंनी फाटे फुटतात आणि अविवेकी लोक तिच्यातच अडकतात. मग स्वर्ग किंवा संसार किंवा नरक मिळवतात पण आत्मसुखापासून मात्र वंचित राहतात. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे लोक वेदांचा दाखला देऊन यज्ञ याग वगैरे कर्मकांड करतात पण स्वतःसाठी स्वर्गाची दारं उघडणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं आणि यज्ञ पुरुषाला किंवा प्रत्यक्ष परमात्म्याला मात्र ते विसरतात. तू मात्र तसा होऊ नकोस. वेदांनी जरी अनेक प्रकारचे मार्ग सांगितले असले तरी आपण आपल्या हिताचे तेवढे घ्यावे. तहान लागलेली असताना समोर मोठा जलाशय जरी असला तरी आपण आपली तहान भागण्यापुरतेच पाणी त्यातून घेतो तसे ज्ञानी लोक संपूर्ण वेदांचा अभ्यास करून निष्काम कर्मयोग आचरतात.
आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहेच की फळावर आपला अधिकार नसतो. निलिमाताई नेहमी सांगतात तसं फक्त 1/3 आपल्या हातात असतं. आपण ईश्वरार्पण बुद्धीने आपले कर्म करावे आणि जे फळ मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारावे. म्हणून मला धर्मव्याधाची गोष्ट अतिशय आवडली. तो ऍक्च्युअल कर्म काय करतो हे महत्वाचं नाही, पण ईश्वरार्पण बुद्धीने तो ते करतो. म्हणून तो कुठल्या कुठे जाऊन पोचला आणि वर्षानुवर्ष तपश्चर्या करून ऋषी ब्राह्मणांना सुद्धा जे साधले नाही ते त्याला साधले. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा हेच सांगत आहेत, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्मफळाची आसक्ती न ठेवता किंवा रिझल्ट बद्दल सुख दुःख न बाळगता मनापासून तू तुझे स्वकर्म करत राहा. इथे अजून एक अतिशय छान नवीन गोष्ट शिकायला मिळाली निष्काम कर्मयोगाबद्दल. तर इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीरा आले, तरी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची मानली. हे किती छान आहे. म्हणजे काय की एखादं कार्य आपण मनापासून सुरू केलं, जर सिद्धीला गेलं म्हणजे पूर्ण झालं तर आपल्या कष्टांचं चीज झालं. पण समजा काही कारणामुळे पूर्ण सिद्धीला नाही नेऊ शकलो, तरी सुद्धा जेवढे घडले तेवढे जर परमात्म्यास अर्पण केले तर ते पूर्ण झाले असेच समजावे. ते फुकट नाही गेले, त्याबद्दल खंत करू नये. त्यांनी समत्व चित्त असा शब्द वापरला आहे. समत्व चित्त हे बुद्धियोगाचे सार आहे. म्हणजे काय तर कर्माच्या पूर्णते किंवा अपूर्णतेबद्दल आपल्या चित्ताची समता किंवा स्थिर बुद्धी. नाहीतर बऱ्याचदा आपलं कसं होतं, आपण एखादी चांगली गोष्ट अगदी ठरवून करायला सुरुवात करतो, पण थोडंसं अपयश जरी आलं किंवा आपल्याला हवं तसं काही नाही झालं की आपल्या चित्ताचं समत्व बिघडतं. तर मग मी बुद्धियोग साधला का? नाही. हा निष्काम कर्मयोग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यज्ञदानादी सकाम कर्मे आचरत असताना त्यातील कर्तृत्वाचा गर्व आणि फळाची आशा यांचा त्याग केल्यावर जे कर्म उरतं ते निष्काम कर्म आणि त्याला आपोआप बुद्धियोगाची अवस्था प्राप्त होते. आपल्याला फळाच्या अपेक्षेचा त्याग करता आला पाहिजे. फार कठीण आहे बरं, हे अजिबात सोपं नाही. गेल्या वेळी निलिमाताईंनी सांगितलं तसं इवन समाजकार्य करणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा गर्व होतो किंवा प्रसिद्धीची हाव निर्माण होते. आपल्यासारख्यांची काय कथा. आपण तर फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर काही इंटरेस्टिंग पोस्ट केलं आणि कुणाचे लाईक्स किंवा कॉमेंट्स नाही आले तर लगेच आपलं समत्व बिघडतं. आपलं सगळं लक्ष किती लाईक्स आले ह्याकडे, फळाची अपेक्षा जाते का? नाही. कठीण आहे, पण आपण निदान त्या दृष्टीने आपण निदान प्रयत्न करायला शिकलं पाहिजे. खूप छान. सुंदर. खूप छान. खूपच छान. कधी ते लिहून ठेवलं होतं मी तेव्हा. खूप छान लिहिलं, सुंदर लिहिलं. म्हणजे समजून लिहिलं आपल्या दृष्टीने. आणि ती गोष्ट आपण पुढच्या वेळी बघूया अनिता. आणि आता थोडेसेच राहिले त्याच्यामध्ये श्लोक, मला वाटतं 5-6 राहिले. तेवढे श्लोक आणि एक गोष्ट घेऊया. आणि पुढच्या वेळी नाही, पुढच्या वेळी सुट्टी आहे ना, 24 तारीख दसरा. या पुढच्या आठवड्यात सुट्टी आहे का? ओके. पुढच्या वेळेस कोण लिहिणार आहे, वाचणार आहे गोषवारा? जयश्री का? आज मी कोणाला दिलं होतं? जयश्रीच राहिली आहे ना, मला वाटतं. जयश्री राहिली. आणि मला वाटतं क्रांतीनी पण विचारलं होतं ना, क्रांती गोडबोले. क्रांती हे केलं. क्रांती गोडबोले. क्रांती आज म्हणणार होती ना, म्हणजे आज हे आली नाही पण आज. एनिवे पुढच्या वेळी क्रांतीला देऊन टाक. नाही, आजचा मला वाटतं क्रांतीच्याच नावावर ठेवलाय ना नीता तू. आजचा गोषवारा आय थिंक मग पुढच्या वेळी वाचणार जी होती ती क्रांती होती, पण ती आली नाहीये. आली नाही दुसरं कोणाला वाचायला. जयश्री पण आली नाहीये का? हो, जयश्री पण दिसत नाही. भारतीताई, तुम्ही वाचाल का पुढच्या वेळी गोषवारा? बरं, बघूया आपण एका मिनिटात. आपण आता संपूया.
केतकी. हो. थँक्यू. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा विजये हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. Thank you.